आज आपण अध्याय क्रमांक 8 अक्षर ब्रह्मयोग हा पाहणार आहोत आणि आजच्याच प्रवचनामध्ये हा अध्याय आपण पूर्ण करणार आहोत. त्याच्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण पाहू. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आधीच्या अध्यायामध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि वारंवार तीच रिपिटेशन आहे. तर जे मागच्या अध्यायात जे आपण सगळं बघितलं डिटेलमध्ये त्याच्या व्यतिरिक्त जो काही याच्यामध्ये अभ्यासक्रम आहे की त्या गोष्टी आपल्याला माहिती व्हाव्यात म्हणून हा अध्याय निर्माण केला गेला आहे. त्या गोष्टी आपण बघूया आणि आजच्या तासाभराच्या याच्यामध्ये हा अध्याय पूर्ण होईल असं बघू. तसा छोटा अध्याय आहे आणि आपण जर व्यवस्थितपणे हँडल केलं तर ते एका तासात होऊ शकतं. या अध्यायामध्ये 6 गोष्टी प्रामुख्याने समजवलेल्या आहेत कारण ते प्रश्नच मुळी अर्जुनाने विचारलेले आहेत आणि अर्जुन जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं याच्यात आहेत. आणि ती 6 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म कशाला म्हणतात. दुसरा प्रश्न आहे कर्म म्हणजे काय, कर्म कशाला म्हणतात. तिसरा प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म कशाला म्हणतात. चौथा प्रश्न आहे अधिदैव म्हणजे काय. 5वा प्रश्न आहे अधिभूत म्हणजे काय आणि 6वा प्रश्न आहे अधियज्ञ म्हणजे काय. अशा या शास्त्रात येणाऱ्या 6 जे काही या गोष्टी आहेत, 6 बाबी आहेत, या बाबी स्पष्ट करण्यासाठी हा अध्याय आहे. आणि म्हणून प्रामुख्याने आपण या 6 बाबींचा विचार करून या 6 बाबी समजावून घेऊ. म्हणजे आपल्याला पुढे किंवा इतर काही ग्रंथ वाचताना जेव्हा या गोष्टी येतील तेव्हा आपल्याला काहीही अडचण वाटणार नाही. आपले कन्सेप्ट, आपले फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टी बरोबर निदान बुद्धीच्या स्तरावर तरी नीट माहिती पाहिजे, म्हणजे मग गोंधळ होत नाही. आणि म्हणून हा आजचा अध्याय त्या दृष्टिकोनातून आपण बघू. मग अर्जुन भगवंतास म्हणाला, आता मी जे विचारेल तुम्हाला ते तुम्ही सांगा मजला समजावून. सुरुवातच अशी केली अर्जुनाने की मी काही विचारणार आहे तुम्हाला आणि ते मला तुम्ही समजावून सांगा. सांगा काय ते ब्रह्म, कशास म्हणती कर्म, आणि काय ते अध्यात्म सांगा मजला. अधिभूत ते कैसे, येथे अधिदैव ते कवन असे, समजेल मला ऐसे सांगा तुम्ही. अधियज्ञ तो काही, कोण राहतो या देही, हे मजसी काही समजेच ना. अवधान ठेवता मनी, तू जाणला जातोस देह प्रयाणी. ते सारंग पाणी समजव मजला. जयापाशी असे चिंतामणी, जरी झोपला खिशात ठेवूनी. झोपेत बोलला जरी बरळूनी, ते होय सत्य. तसे अर्जुनाचे बोल ऐकून म्हणाला तो भगवान, आता लक्ष देऊन ऐक सांगतो तुझला. कामधेनूचा पाडा अर्जुन, बैसला छाया कल्पतरूची धरुण.
म्हणून इच्छांचे ते पूर्ण होणं नवल नाही. जया कृष्णाने कोपून मारता, तो पावे ब्रह्ममयता. मग उपदेश तो करता, काय न होये. जो कृष्णच होतो आपण, कृष्णच होते तयाचे अंतःकरण. मग तेथे सिद्धीच ते असणं आपोआप. ऐसे होते निस्सीम अर्जुना ठाई ते प्रेम. होता तो देव परम प्रसन्न त्यासी. याच कारणे श्रीकृष्णाने मनोगत त्याचे जाणून. केलं त्याचं समाधान आता येथे. बाळ जे स्तनापासून दूर जाते, त्याची भूक मातेस लागते. ते कधी का म्हणते पाज दूध म्हणून. ऐसा तो कृपाळू भगवान, होऊन पहा दयावान. असा तो कृपाळू भगवान, होऊन पहा दयावान. करी अर्जुनासी मार्गदर्शन प्रेमापायी. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे भरले या शरीरे. ते कोण्याही प्रकारे न नष्ट होई. आयसे जे साक्षीपण, जे शून्य नव्हे स्वभावान. परी ते गगनाहून सूक्ष्म असे. जे अनंत आकार रहित, मन इंद्रिया नाही सापडत. ब्रह्मतया म्हणतात अर्जुना. पहिल्यांदा ब्रह्माची व्याख्या इथे स्पष्ट केली की जे अनंत आहे, आकार रहित आहे, निराकार आहे, असीम आहे, न मोजण्यासारखं आहे आणि मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या ते आवाक्यात येत नाही. आज आपल्या जवळ जागृत अवस्थेमध्ये आता जाणण्याचे एवढेच साधन आहेत की नाही. पाची इंद्रिय, मन आणि बुद्धी, हे इतक्याच साधन आहेत आपल्याजवळ. आणि या साधनांना काही ते कळत नसतं. म्हणून नुसतं वाचून किंवा ऐकून ब्रह्म कळत नाही. त्यासाठी खरं म्हणजे आपल्याला हे एवढे तीनच इंद्रिय नाही आहेत, अजून 3 इंद्रिय आहेत आपल्याकडे, पण त्यांचा आपल्याला पत्ता नाही आहे. अजून काहीतरी 3 गोष्टी आहेत की त्या 3 गोष्टींचं ज्ञान झालं असता सगळं कळतं. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत तर आपल्याला जागृती आणि स्वप्न तर आपल्याला माहिती आहे की नाही. हे सगळं आपल्या मन इंद्रियांच्या कक्षेत आहे. पण सुषुप्ती मन इंद्रियांच्या कक्षेत, मनाच्या कक्षेत येत नाही. हे जे काही इंद्रियांचा कक्ष, इंद्रियांच्या कक्षेत सुषुप्ती येत नाही, तुर्याही येत नाही. तुर्या म्हणजे ब्रह्म आणि तुर्यातीत म्हणजे परब्रह्म. तर या तीनही गोष्टी, याच्या पुढच्या ज्या 3 आहेत, या तीन गोष्टी समजतायत म्हणजे तिथे काहीतरी करण आहे, काहीतरी इंद्रिय आहे, पण ते अतिशय सूक्ष्म इंद्रिय आहे आणि म्हणून त्याला अंतःकरण म्हणतात. अंतःकरण म्हणजे आतलं करण, आतलं इंद्रिय. म्हणजे आपल्याला आपल्या सर्व इंद्रियांची अजून कल्पना नाही, हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला फक्त थोड्याशाच गोष्टी माहिती. मला किती वेळा सांगितलं की आपण ॲक्च्युअली 5 मजले आहेत इमारतीचे आणि आपण 2च मजल्यामध्ये राहतो. बाकीच्या 3 मजल्याचा आपल्याला पत्ता नाही. हजारो जन्म होऊन जातात पण बाकीच्या 3 मजल्यांचा पत्ता लागत नाही. 2च मजल्यामध्ये हजारो लाखो जन्म मनुष्य जगत राहतो, मरत राहतो, पुन्हा येत राहतो, पुन्हा जात राहतो, पण ते बाकीचे 3 मजले काही त्याला समजत नाहीत. आणि ते 3 मजले समजावून घेणं हे अध्यात्म आहे. जो अज्ञात प्रदेश आहे,
आपल्या अस्तित्वाचा अज्ञात भाग जो आपल्याला माहिती नाही. खरं म्हणजे आपलंच ते अस्तित्व आहे, पण त्याची कल्पना आपल्याला नाही, कारण आपण मन आणि इंद्रियामध्ये अडकून गेलेलो आहोत. आणि मन आणि इंद्रियामध्ये जे अडकून जातील त्यांना ते 3 मजले कधीही समजत नाहीत. आणि मग याचा अर्थ काय? आपलं स्वरूपच आपल्याला माहिती नाही. प्रत्यक्षात आपण काय आहे, कसे आहे याची आपल्याला कल्पना नाही. आणि ही कल्पना आपल्याला आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही ज्ञानेश्वरी माऊलीने लिहिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं जे अस्तित्व आहे, जे कोणी पंचकोशाचं आहे म्हणतं, कोणी 5 देहांचं आहे म्हणतं, कोणी त्यांना अवस्था म्हणतं, कोणी त्याला वाचा म्हणतं, आधुनिक सायन्स त्याला कॉन्शियसनेस म्हणतं. त्या कॉन्शियसनेसचेही वेगवेगळे स्तर आहेत, लेयर्स आहेत. आणि त्या कॉन्शियसनेसचे सर्व लेयर्स आपल्या अनुभवात आले पाहिजे. त्या 5 लेयर्सपैकी 2च लेयर आपल्या ओळखीचे आहेत, 3 लेयर आपल्याला माहिती नाही आहेत. आणि असं सगळं जे आहे ती चर्चा इथे आहे. कारण की इथे त्या लेयरपैकी एक लेयर जी आहे ब्रह्म, तुर्या, त्या तुर्येविषयी हा प्रश्न अर्जुनाने विचारला की हे ब्रह्म काय आहे. आणि मग त्याला भगवंताने उत्तर दिलेलं आहे की आपली जी जाणीव आहे, आपले डोळे ज्या शक्तीच्या अधिष्ठानावर काम करतात, आपले कान ज्या शक्तीच्या अधिष्ठानावर काम करतात, आपलं नाक, आपली जीभ आणि आपली त्वचा, आणि आपलं मन जे समजतं, अशी ती जी काही जाणीव आहे, त्या जाणीवेचं अधिष्ठान ब्रह्म आहे. आणि या ज्या काही वरच्या 4 अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य किंवा ब्रह्म, हे प्रकृतीशी संबंधित आहे, पंचमहाभूतांशी संबंधित आहे. पण त्या पलीकडची जी अवस्था आहे ती प्रकृतीशी संबंधित नाही. त्याला परब्रह्म म्हणतात. आणि ते निर्गुण निराकार ब्रह्म आहे. ब्रह्माचे 2 प्रकार आहेत. एक आहे सगुण ब्रह्म, जे तुर्य आहे त्याला सगुण ब्रह्म म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणतात. वैश्विक जाणीव. आणि ते जे निर्गुण निराकार ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, त्या निर्गुण निराकाराच्या ठिकाणी स्वतःची जाणीव देखील स्वतःला त्या परब्रह्माला नाही. म्हणजे साधारणपणे असं सगळं हे जे कीर्तनकार, प्रवचनकार बोलतात ते असं बोलतात की या 4ही अवस्थांना जाणणारा जे आहे ते परब्रह्म आहे. त्याच्यात थोडीशी सुधारणा करायला पाहिजे की परब्रह्म कशालाही जाणत नाही. परब्रह्म कशालाही जाणत नाही.
परब्रह्म स्वतःलाही जाणत नाही आणि जी शक्ती स्वतःलाही जाणत नाही स्वतः, ती शक्ती इतरांना कशी काय जाणणार? पण ती अशी काही एक शक्ती आहे की त्या शक्तीच्या उपस्थितीमुळे ब्रह्मालाच ब्रह्माचं ज्ञान होतं, सुषुप्तीलाच सुषुप्तीचं ज्ञान होतं, स्वप्नालाच स्वप्नाचं ज्ञान होतं आणि जागृतीलाच जागृतीचं ज्ञान होतं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये या ज्या सगळ्या 4-5 अवस्था आहेत याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला कधीही जाणू शकत नाही. जेव्हा असते तेव्हा फक्त एकच अवस्था असते. जागृती असेल तर जागृतीच आहे. जागृती असताना स्वप्न नसतं, सुषुप्तीही नसते, तुर्याही नसते आणि परब्रह्माची तर जाणीव नाहीच. म्हणजे हा जो आपल्याला काही जाणीवेचा खेळ आहे, हा जाणीवेचा खेळ समजावून घ्यायचा आहे. प्रश्न सगळ्यात मोठा हाच आहे की ही आपल्या ठाई जी जाणीव आहे, ही जाणीव आहे काय? हे कळतं कोणाला? डोळ्यांना दिसतं, हे कोणाला दिसतं? कानाला ऐकू येतं, हे कोणाला ऐकू येतं? कशामुळे ऐकू येतं? ते ऐकू येणारी, दिसणारी, गंध देणारी, चव देणारी, त्वचेला स्पर्श करून देणारी ही अशी यंत्रणा आहे तरी काय? हे मन आहे काय? हे विचार आहेत काय? या ज्या काही भावना आहेत या काय आहेत? हे विकार आहेत सगळे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे काय आहेत? आणि यांची जाणीव कोणाला होते आणि कोणामुळे होते? आणि हे सगळं, हे जे काही आपलं एक प्रकारचं मनाची कार्यपद्धती आहे, ही सगळी मनाची कार्यपद्धती कशी काम करते याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, ऐकीव वाचीव नाही, प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभूतीवर अनुभव घेणे, याला आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान म्हणतात. म्हणजे सगळी अस्तित्वाची प्रक्रिया कशी चालते, अस्तित्व कसं प्रकटतं, इथे सगळा हा व्यवहार कसा चालतो, हे प्रत्यक्ष आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये जर आपल्याला ध्यान समजलं तर आपल्याला ते समजू शकतं. कारण की आपल्या प्रकटनाची आणि आपल्या निर्मितीची प्रक्रिया ती आहे आणि त्या प्रक्रियेचं रेकॉर्डिंग आपल्या अंतरंगामध्ये आहे, आपल्या अंतर्मनामध्ये आहे. आपण जिथून आलो त्या सर्व गोष्टी अंतरंगामध्ये रेकॉर्डेड आहेत. फक्त ते जे काही रेकॉर्डेड आहे ते रेकॉर्डेड कसं पाहायचं याची कला आली पाहिजे. ते जर बघण्याची कला आली, ते आतमध्ये जे काही लिहिलं गेलेलं आहे ते वाचण्याची कला आली, तर आपल्याला अस्तित्वाचा पूर्ण खुलासा होऊ शकतो. आणि म्हणून हे या अध्यायामध्ये हे जे काही ब्रह्म, कर्म, अध्यात्म, अधिदैव, अधिभूत, अधियज्ञ, हे जे काही शब्द आलेले आहेत, हे सर्व शब्द हे त्या अवस्थांचे निदर्शक आहेत. या अवस्था आहेत की ज्या अवस्था आपल्याला नीट माहिती नाही, त्याच्यातल्या काही माहिती आहेत, काही माहिती नाहीत. आणि म्हणून या सगळ्या अवस्था इथे बुद्धीच्या स्तरावर भगवंता समजून देत आहेत. आणि हे सगळं सांगत असताना ते वारंवार हेही सांगतात की हे सगळं कळायचं असेल तर तुम्हाला मन, इंद्रिय आणि बुद्धीच्या पलीकडे जावं लागेल, ध्यान समजून घ्यावं लागेल.
नुसतं वाचन करून, ऐकून, पूजापाठ करून, नामजप करून, देवाची स्तुती करून हे कळणार नाही. हे तसं कळत नसतं. याच्यासाठी ध्यानाची कला यावी लागते. अंतरंगात डोकावण्याची कला यावी लागते. पाहण्याची कला यावी लागते. निहाळण्याची कला यावी लागते. निरखण्याची कला यावी लागते. असं जर आपल्याला निहाळता आलं, निरखता आलं, ज्याला ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे पाहण्याची कला, निहाळण्याची कला, निरखण्याची कला. आणि हे नुसतं पाहणं, निहाळणं आणि निरखणं नाही, तर त्याच्यासोबत समज असते. समजपूर्वक पाहणे, समजपूर्वक निहाळणे, समजपूर्वक निरखणे, असं समजपूर्वक पाहण्याला ध्यान म्हणतात. नुसतं पाहणं नाही येते, समजपूर्वक पाहणं. समजून घ्यायचं. जो जो अनुभव येईल, जे काही भासेल, ज्या संवेदना भासतील, ते काय आहे, ते कसं आहे, ते कसं निर्माण झालं, ते निर्माण कसं होतं, ते वाढतं कसं, आणि त्याचा निराश कसा होतो, हे सगळं गणित समजवून घेणे म्हणजे आपल्या मनाचं गणित समजवून घेणे म्हणजे ध्यान आहे. ही निहाळण्याची कला आहे. ही निहाळता आलं पाहिजे. आणि हे निहाळण्यासाठी मुख्य अट अशी आहे की त्यासाठी तुमचं मन शांत लागतं. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुसरे विचार, दुसऱ्या इच्छा, दुसऱ्या कामना, दुसरे कोणतीही हालचाल मनामध्ये नको. मन पूर्ण शांत पाहिजे. आणि असं जर मन शांत असलं तर तुमची जी निहाळण्याची शक्ती आहे ती निहाळण्याची शक्ती वाढते. एक प्रकारची दिव्य दृष्टी तुमच्यामध्ये प्रकट होते. जेव्हा त्या निहाळण्यामध्ये कोणतीच हालचाल नसते, कोणतीच इच्छा नसते, कोणतीच कामना नसते, कोणताच विचार, तर्क, कल्पना काहीच नसतं, तेव्हा तिथे अहंकार नसतो. आणि असं अहंकार विरहित जर पाहता आलं तर ती दिव्य दृष्टी होते, तर ती अद्वैत कुसरी होते. आणि अशी अद्वैत कुसरी जर आपण साधू शकलो तर आपण आपल्या अंतरंगातल्या सर्व स्तर हे बघू शकतो. जेव्हा आपल्या मनामध्ये विचार असतात, कल्पना असतात, इच्छा असतात, विकार असतात, षड्विकार असतात, जेव्हा कोणतीही हालचाल मनामध्ये सुरू असते तेव्हा तिथे अहंकार असतो, द्वैत असतं. आणि असं अहंकार आणि द्वैत ज्या मनामध्ये आहे, ज्या दृष्टीमध्ये आहे, ती दृष्टी ही अंतरंगातले आतले स्तर पाहू शकत नाही. कारण ती वरच्याच पृष्ठभागावरच्या स्तरावरच अडकलेली असते. आणि असं फक्त इंद्रियांमध्ये आणि मनामध्ये आणि विकारामध्ये अडकलेलं मन कधीही आत्मज्ञानाला प्राप्त होत नाही. हे आत्मसाक्षात्काराचं सूत्र आपल्याला समजावून घ्यावं लागेल की आत्मसाक्षात्कारासाठी मन अतिशय शांत, परम शांत झालेलं पाहिजे. मन साक्षी भावाला प्राप्त झालं पाहिजे. कोणतीही मूल्यांकन न करणारं, कोणतंही तुलना न करणारं, कोणताही हेवा दावा नसलेलं,
कोणतीही आवड निवड नसलेलं असं राग द्वेष विरहित मन जर झालं तर त्या मनाच्या ठाई एक दिव्य अशी शक्ती निर्माण होते आणि ती दिव्य शक्ती एक दिव्य दृष्टीला जन्म देते आणि मग ती दृष्टी स्वतःच स्वतःला आतमध्ये पाहू शकते आणि आपले सर्व स्तर जसे जागृती आधी पाहून घेते, नंतर स्वप्नही पाहून घेते, नंतर सुषुप्तीही पाहून घेते आणि तुर्याही पाहिली जाते आणि शेवटी ते जे काही सगळ्यांचं अधिष्ठान आहे निर्गुण निराकार तेही अनुभवाला येतं. पण तो अनुभव शब्दांच्या पलीकडे असतो, तो सांगता येत नाही. ते प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट आहे, ती चर्चेची गोष्ट नाही. आणि त्या परब्रह्माच्या अनुभूतीची स्मृती सुद्धा बनत नाही, आठवण सुद्धा बनत नाही, कारण की ती मनापलीकडची अवस्था आहे. आठवणी फक्त मनाच्या क्षेत्रात असू शकतात. ब्रह्म हे मनाचं क्षेत्र आहे. मनाचं असं समजा की सर्वात सूक्ष्म स्तर म्हणजे ब्रह्म आहे आणि म्हणून ब्रह्ममयतेची घटना आठवणीत राहते. मी ब्रह्म आहे हे जागृतीत आल्यावरही त्या मनाला ते आठवत असतं की मी ब्रह्म आहे, मी वैश्विक आहे, मी अनंत आहे, मी अपार आहे. आणि असं हे सगळं जे आहे हा सगळा मनाचा खेळ आहे. मनामध्ये जर तुमच्या विचार, कल्पना, विकार, तर्क, बुद्धी हे सगळं सुरू असेल तर तुमचा अंतरंगात प्रवेश होत नाही. तुमचे मन जर त्रिगुणाच्या अधीन असेल, सात्विक असेल, राजसिक असेल, तामसिक असेल, तर असं त्रिगुणाच्या अधीन असलेलं मन कधीही आत्मसाक्षात्काराला प्राप्त होत नाही. तमोगुण तर जावेच लागतात, रजोगुणही जावेच लागतात, पण सत्वगुणही सोडून द्यावा लागतो. आणि असं त्रिगुणाच्या पलीकडे जे जातील त्यांनाच आत्मसाक्षात्कार होतो. तो जो त्रिगुणासंबंधी 14वा अध्याय आहे त्याच्यामध्ये येईल. तिथे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की हे सर्व त्रिगुण आत्मसाक्षात्कारात येणारी अडचण आहे. या त्रिगुणाचा निराश होऊ दे. तू त्रिगुणाच्या पलीकडे जा, तू सर्व गुणांच्या पलीकडे जा, तू गुणातीत हो. आणि असं जे मन गुणातीत होऊ शकतं, सुखदुःखाच्या पलीकडे जाऊ शकतं, इच्छा कामनांच्या पलीकडे जाऊ शकतं, षड्विकारांच्या पलीकडे जाऊ शकतं, रागद्वेषाच्या पलीकडे जाऊ शकतं, अशाच मनाला आत्मबोध होतो. हे सूत्र आहे. हे सगळी सूत्र समजावून घ्यावे लागतील. केवळ नाम जपाने, पूजा केल्याने, स्तुती केल्याने, ग्रंथ वाचल्याने, पारायण केल्याने, तीर्थाटन केल्याने आत्मसाक्षात्कार होत नसतो. या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या मन शांत होण्यासाठी. आणि हे सगळं केल्यानंतर पूजा, अर्चा, प्रार्थना, स्तुती, वाऱ्या, तीर्थाटन, पारायण, उपवास, तपास हे सगळं केल्यानंतर जर तुमचं मन शांत झालं असेल, विचार रहित झालं असेल, कामना रहित झालं असेल, वासना रहित झालं असेल, विकार रहित झालं असेल, तरच तुम्ही पूजा केली, तरच तुम्ही प्रार्थना केली, तरच तुम्ही देवाची स्तुती केली, तरच तुम्ही वारी केली, तरच तुम्ही तीर्थ केलं, तरच तुम्ही व्रत आणि उपवास केले. आणि असं जर झालं नाही तर तुम्हाला देवाच्या
पूजेचाही अर्थ कळला नाही, देवाच्या प्रार्थनेचाही अर्थ कळला नाही, वारीचाही अर्थ कळला नाही, तीर्थाचाही अर्थ कळला नाही आणि व्रत उपासनांचाही अर्थ कळला नाही, पारायणाचाही अर्थ कळला नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे सूत्र समजावं म्हणू नये. कशासाठी ग्रंथ वाचायचे? ग्रंथ वाचून हे समजलं पाहिजे की मन शांत झालं पाहिजे, विचाररहित झालं पाहिजे, त्रिगुणाच्या पलीकडे गेलं पाहिजे. इतकंच नाही, 17वा अध्याय येईल, त्याच्यामध्ये भगवंत सांगतात, हे अर्जुना, सर्व श्रद्धा सोडून दे. ज्या मनामध्ये श्रद्धा असतात, मग त्या तामसिक असो, राजसिक असो की सात्विक असो, अशा प्रकारच्या त्रिगुणाधीन असलेल्या श्रद्धा ज्या मनामध्ये आहेत, त्या मनाला आत्मसाक्षात्कार कधीही होत नाही. जे लोक आधीच देव आहे आणि असा असा आहे अशा कल्पना करून बसलेले आहेत, त्यांना त्यांच्या कल्पनेतलाच देव अनुभवाला येईल, त्यांना खरा देव अनुभवाला येणार नाही. जसा नामदेवाला विठ्ठलच अनुभवाला येत होता, पण परब्रह्म कधीही अनुभवाला येत नाही. आणि खरं म्हणजे विठ्ठल हे प्रतिकात्मक शब्द आहे परब्रह्मासाठी. ती जी विठ्ठलाची मूर्ती जर तुमच्या नजरेसमोर विठ्ठल म्हणून येत असेल, तर तो खरा विठ्ठल नाही. खरा विठ्ठल परब्रह्माशी एकरूप होणे आहे. विठ्ठल हे परब्रह्म स्वरूप आहे. आणि ही जी सगळी कला आहे, याचा संबंध मन शांत होण्याशी आहे, अहंकार रहित निहाळण्याची कला येण्याशी आहे. असं अहंकार रहित निरखता आलं पाहिजे, निहाळता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. जसं समजा एक मोठा हौद आहे समजा, आणि त्या हौदामध्ये गढूळ पाणी आहे, भरपूर माती आहे, चिखल आहे. आणि असं जर गढूळ पाणी असलं तर तुम्हाला त्या हौदाचा तळ दिसेल का कधी? तो दिसणे शक्य नाही, कारण की सगळं पाणी गढूळ आहे. आणि असं जर आपलं मन असलं गढूळ पाण्यासारखं, की ज्या मनामध्ये विचार आहेत, विकार आहेत, कल्पना आहे, अहंकार आहे, निरनिराळे तर्क आहे, निरनिराळ्या श्रद्धा आहे, निरनिराळे गुण आहे, असं जे या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलं मन असतं, अशा मनाला आत्मसाक्षात्कार होत नसतो. जे मन असं या सर्व गोष्टी विरहित होतं, श्रद्धा विरहित होतं, सुखदुःख विरहित होतं, विचार विरहित होतं, इच्छा कामना वासना विरहित होतं, विकार विरहित होतं, अहंकार विरहित होतं, म्हणजे त्या हौदातील पाणी सगळा गढूळपणा खाली बसून जातो, काहीही शिल्लक राहत नाही. आणि असं सगळं पूर्ण स्वच्छ झालं की आपण पूर्ण पाण्याची जी खोली आहे ती आपल्या नजरेने स्वच्छपणे पाहू शकतो. अशा हौदात, स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये सूर्याचे किरण जर पडले तर त्या हौदाचा तळ स्पष्ट दिसतो. इतकंच काय, आपली विहीर त्याच्यात 30, 40, 50 फुटका पाणी असो, पण जर ते पाणी स्वच्छ असलं तर भर दुपारी सूर्याची किरणं त्या तळापर्यंत जातात आणि आपण तळ देखील पाहू शकतो. तसं हा जो काही ब्रह्म आणि परब्रह्म जे आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी आहेत, तळाशी आहेत, त्यांच्याशी आपली गाठ
केवळ निहाळण्यात होऊ शकते जर आपलं मन तसं शांत आणि शुद्ध असेल तर. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी आली होती की हे जे काही आपलं मन आहे, जाणीव आहे, ही आपल्याला समजावून घ्यायची आहे. हे मन, ही जाणीव जर आपण समजावून घेतली आणि हे मन जर शांत होऊ शकलं, ही जाणीव शांत होऊ शकली, तर आपण या मनाच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि त्यासाठी मग दुसऱ्या अध्यायात ओवी आली होती की ना तरी जाणीवेच्या आयनी करता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसो लागे. ही जी काही जाणीव आहे, ही जाणीव आपल्याला समजावून घ्यायची आहे. आणि ही जाणीव